मराठे आणि युरोपियन वसाहत भाग 1 पोर्तुगीज आणि मराठे. नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मराठे आणि पोर्तुगीज यांच्यातील संबंध सविस्तर जाणून घेणार आहोत. मागच्या भागांमध्ये मराठ्यांनी युरोपियन वसाहतवादांना रोखण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी नियम व अटी घातल्या होत्या त्या आपण पाहिले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण पोर्तुगीज मराठी पाहणार आहोत. 1 पोर्तुगीजांची भारतातील सत्ता. 2 शिवाजी महाराज आणि पोर्तुगीज संबंध. 3 मराठी व पोर्तुगीज संघर्षाची प्रमुख कारणे. 4 1670 चा तह. 5 संभाजी महाराज आणि पोर्तुगीज. 6 शाहू महाराज आणि चिमाजीआप्पांनी वसई कशी जिंकली. आणि शेवटी 7 बोर्ड परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया. आता पाहूया पोर्तुगीजांची भारतातील सत्ता कशी निर्माण झाली. पोर्तुगीजांची भारतातील सत्ता. 1 मराठ्यांच्या उदयापूर्वी पोर्तुगीजांनी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर मजबूत सत्ता निर्माण केली होती. 2 त्यांचे दीव, दमण, संजान, वसई, करंजा, उरण आणि चौल येथे भक्कम बुरुजयुक्त किल्ले होते. 3 पनवेल येथे त्यांचा मोठा दारुगोळ्याचा साठा होता. 4 यामुळे समुद्रावरील व्यापार आणि संरक्षण दोन्हीवर त्यांचे नियंत्रण होते. प्रथम मराठी आणि पोर्तुगीज यांचा संपर्क कुठे आला व कसा आला हे आता आपण पाहणार आहोत. मराठी पोर्तुगीज संपर्क. 1 शिवाजी महाराज आणि पोर्तुगीजांचा संपर्क. हा संपर्क कुठे आला. 2 शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी जिंकल्यानंतर त्यांचा थेट संपर्क पोर्तुगीजांशी आला. 3 परंतु हा संबंध नेहमी मैत्रीचा नव्हता. 4 कारण जंजिऱ्याच्या सिद्धीला पोर्तुगीज अनेकदा मदत करत असत. मराठी पोर्तुगीज यांचा संघर्ष का सुरू झाला हे पाहणार आहोत. मराठी व पोर्तुगीज संघर्ष. 1 इ. स. 1665 मध्ये मराठ्यांचे आरमार कर्नाटक किनाऱ्याकडे जात असताना पोर्तुगीजांनी मराठ्यांची 13 जहाजे पकडली. 2 ही घटना दोन्ही सत्तांमधील तणाव वाढवणारी ठरली. 3 त्याच काळात पोर्तुगीज इतिहासकार कॉस्मो द ग्वार्दा यांनी शिवाजी महाराजांवर लाईफ ऑफ द सेलिब्रेटेड शिवाजी हा ग्रंथ लिहिला. शिवाजी महाराजांवर लेखन करणारा तो पहिला युरोपीय लेखक मानला जातो. पोर्तुगीजांचे मराठ्याबद्दल धोरण हे नेहमी लवचिक का होते आणि धोरण नेहमी बदलत का राहत असे हे पाहूया. पोर्तुगीजांचे बदलते धोरण. 1 इ. स. 1666 मध्ये मराठ्यांनी आदिलशाहीच्या ताब्यातील फोंडा किल्ल्याला वेढा दिला असताना पोर्तुगीजांनी आदिलशाहीला दारुगोळा पुरवला. 2 मात्र दुसरीकडे शिवाजी महाराजांच्या परवानगीने दाभोळ येथे पोर्तुगीजांना वखार स्थापन करण्याची परवानगीही मिळाली. 3 यावरून त्या काळातील राजकारण किती गुंतागुंतीचे होते हे दिसून येते. आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली बारदेशची स्वारी काय होती त्याचा परिणाम काय झाला हे पाहणार आहोत. बारदेश स्वारी. 1 इ. स. 1667 मध्ये शिवाजी महाराजांनी बारदेशावर स्वारी केली. 2 या स्वारीमागील प्रमुख कारण म्हणजे पोर्तुगीजांकडून स्थानिक जनतेवर होत असलेले जबरदस्तीचे धर्मांतर. मागे म्हणल्याप्रमाणे पोर्तुगीजांचे धोरण हे लवचिक का होते हे आपल्याला आता लक्षात येईल. पोर्तुगीजांची सिद्धीला मदत. 1 इ. स. 1669 मध्ये मराठ्यांनी दंडाराजापुरी येथे सिद्धीविरुद्ध वेढा घातला. 2 यावेळीही पोर्तुगीजांनी सिद्धीला दारुगोळा आणि धान्य पुरवले. 3 त्यामुळे मराठे आणि पोर्तुगीज यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला. 4 मराठे आणि पोर्तुगीज यांच्यातील संघर्ष रोखण्यासाठी व वाटाघाटी करण्यासाठी पोर्तुगीजांचा वकील मराठ्यांकडे गेला. रायगडावर पोर्तुगीज वकील. 1 या काळात पोर्तुगीजांचे वकील गोन्सालो मार्टिन्स रायगडावर शिवाजी महाराजांना भेटायला आले होते. 2 दोन्ही बाजूंमध्ये वाटाघाटी सुरू होत्या. 3 10 फेब्रुवारी 1670 चा तह. 4 मराठे आणि पोर्तुगीज यांच्यात 10 फेब्रुवारी 1670 रोजी तह झाला. पोर्तुगीज मराठे यांच्यात झालेल्या तहाच्या अटी व नियम पुढीलप्रमाणे. या तहातील प्रमुख अटी अशा होत्या. 1 जहाजांची लूट झाल्यास नुकसान भरपाई दिली जाईल. 2 मुघलांना मिळणाऱ्या जहाजाविषयक सवलती मराठ्यांना स्वराज्य मिळतील. 3 एकमेकांच्या हद्दीत नवीन किल्ले बांधले जाणार नाहीत. 4 पोर्तुगीजांनी सिद्धीला स्वराज्याविरुद्ध मदत करायची नाही. 5 रामनगर परिसरात नवीन किल्ले उभारायचे नाहीत. मराठी पोर्तुगीज यांच्यात चौथाईचा प्रश्न निर्माण झाला. चौथाईचा प्रश्न. 1 यानंतर रामनगरच्या चौथाईवरून पुन्हा संघर्ष सुरू झाला. 2 चौथाई म्हणजे एखाद्या राज्याच्या संरक्षणासाठी मराठ्यांनी घेतलेला उत्पन्नाच्या 1/4 म्हणजेच 1/4 भागाचा कर. 3 या विषयावर वाटाघाटीसाठी शिवाजी महाराजांनी पितांबर शेणवी आणि जिवाजी शेणवी यांची वकील म्हणून नियुक्ती केली. मराठ्यांविरुद्ध पोर्तुगीजांनी इंग्रजांना केलेली मदत. खांदेरी टू उंदेरी संघर्ष. 1 इ. स. 1679 मध्ये खांदेरी टू उंदेरी बेटांवर मराठे आणि इंग्रज यांच्यात संघर्ष झाला. 2 या संघर्षात पोर्तुगीजांनी इंग्रजांना गुप्त मदत केली. 3 पोर्तुगीजांच्या या धोरणामुळेच मराठ्यांमध्ये पोर्तुगीजांचा विरोध व्हायला सुरुवात झाली. पोर्तुगीजांना विरोध का होता. मराठ्यांनी पोर्तुगीजांना विरोध करण्यामागे अनेक कारणे होती. 1 चौल येथे मराठ्यांच्या बांधकामाला विरोध.
2 गोव्यातील जबरदस्तीचे धर्मांतर. 3 समुद्री व्यापारातील लुटालूट. 4 सिद्धी आणि इतर शत्रूंना मदत. आता पाहूया मराठी सत्तेचे दुसरे राजे छत्रपती संभाजी महाराज व पोर्तुगीज यांचे संबंध. संभाजी महाराज आणि पोर्तुगीज. छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात संघर्ष आणखी तीव्र झाला. 2 गोव्यातील पोर्तुगीजांनी औरंगजेबाशी हातमिळवणी केली. 3 त्याला प्रत्युत्तर म्हणून संभाजी महाराजांनी रेवदंडा बंदरावर हल्ला केला. 4 यानंतर पोर्तुगीजांनी फोंडा किल्ल्याला वेढा घातला. 5 या लढाईत येसाजी कंक यांनी मराठ्यांच्या पायदळाचे नेतृत्व केले. 6 मात्र त्याचवेळी मुघलांनी दक्षिण कोकणात आक्रमण केल्यामुळे संभाजी महाराजांना गोव्याची मोहीम अर्धवट सोडावी लागली. छत्रपती संभाजी महाराज यानंतर सुद्धा मराठे राजांना पोर्तुगीजांशी लढा द्यावा लागला. शाहू महाराज आणि वसई मोहीम. छत्रपती शाहू महाराजांच्या काळातही संघर्ष सुरूच राहिला. 2 कल्याण भिवंडीच्या चौथाईवरून मराठ्यांनी पोर्तुगीजांकडे मागणी केली, परंतु वसईच्या गव्हर्नरने ती नाकारली. 3 युद्धाची तयारी म्हणून पोर्तुगीजांनी वसई, अशेरी, तारापूर, केळवे, माहीम, दमण आणि रेवदंडा येथे लष्करी चौक्या उभारल्या. आता पाहूया पोर्तुगीज पेशवे यांचा संबंध. चिमाजीआप्पांची ऐतिहासिक मोहीम. 1 थोरले बाजीराव पेशव्यांचे धाकटे बंधू चिमाजीआप्पा यांनी पोर्तुगीजांविरुद्ध मोठी मोहीम सुरू केली. 2 सर्वप्रथम ठाण्याचा किल्ला जिंकला. 3 त्यानंतर मार्च 1737 मध्ये साष्टी बेट जिंकले. 4 यानंतर शंकरराव फडके यांनी वसई बेटावर प्रवेश केला. 5 याच मोहिमेमुळे पुढे पोर्तुगीजांची उत्तर कोकणातील सत्ता मोठ्या प्रमाणात कमजोर झाली. परीक्षेसाठी लक्षात ठेवा. 1 कल्याण भिवंडी जिंकल्यानंतर मराठे पोर्तुगीज संपर्क. 2 1665 मराठ्यांची 13 जहाजे पोर्तुगीजांनी पकडली. 3 1667 बारदेश स्वारी. 4 10 फेब्रुवारी 1670 मराठे पोर्तुगीज तह. 5 चौथाई म्हणजे संरक्षणासाठी घेतला जाणारा 1/4 कर. 6 संभाजी महाराजांनी रेवदंडा बंदरावर हल्ला केला. 7 चिमाजीआप्पांनी ठाणे आणि साष्टी जिंकून वसई मोहिमेला यश मिळवून दिले. HSC एक्झाम विचारल्या गेलेले प्रश्न. प्रश्न 1 दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पुन्हा लिहा. 1 मराठ्यांनी पोर्तुगीजांना रिकामी जागा देण्यात पराभूत केले. उत्तर घोड्यांच्या 2 थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजीअप्पा यांनी वसई येथे रिकामी जागा पराभव केला. उत्तर पोर्तुगीजांचा प्रश्न 2 ऐतिहासिक ठिकाणे, व्यक्ती व घटना या संबंधी नावे लिहा. 1 भारतात सर्वप्रथम आलेला युरोपियन. उत्तर पोर्तुगीज. 2 भारतात सर्वप्रथम आलेला युरोपियन व्यक्ती. उत्तर वास्को द गामा. या 2 मध्ये कन्फ्यूज होण्याची शक्यता आहे, लक्षात ठेवा. 3 छत्रपती शिवाजी महाराजांवर ग्रंथ लिहिणारा पहिला युरोपियन इतिहासकार. कास्मो द ग्वार्द. प्रश्न 2 ब दिलेल्या कारणापैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा. 1 पोर्तुगीजांच्या दाभोळ वखारी येथील स्थानिक लोकात असंतोष होता, कारण पोर्तुगीजांनी धर्मांतराला पोषक कायदे केले होते. 2 पोर्तुगीजांची गोव्यातील सत्ता पूर्णतः नष्ट करण्याची शिवाजी महाराजांची योजना अयशस्वी झाली, कारण पोर्तुगीजांच्या व्हॉइसरायला या योजनेचा आधीच सुगावा लागला. प्रश्न 4 टिपा लिहा. 1 पोर्तुगीज मराठी तह. प्रश्न 5 पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1 पोर्तुगीज आणि मराठी यांचे परस्पर संबंधीचे राजकीय धोरण लवचिक होते, हे विधान उदाहरणे देऊन स्पष्ट करा. पोर्तुगीज मराठी यांचे संबंध हे लवचिक राहिले आहे. मराठ्यांकडून त्यांनी सवलती घेण्यासाठी मराठ्यांबरोबर चांगले संबंध ठेवत होते, पण मराठ्यांविरुद्ध शत्रूंना मदतही करत राहिले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज हे पोर्तुगीजांचा बिमोड नष्ट करणार होते, पण तो प्रयत्न असफल राहिला. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, प्रलय नोट्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतिहासाच्या अशाच महत्त्वाच्या व्हिडिओंसाठी बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत.